दरेबा बंडगर प्रियंका दरेबा बंडगर दादाने दिली पाहिजे. दादाने असं केलं दरेबा आज तुम्हाला 15 वर्ष पहिल्यांदा दादा तुम्ही निवडून आला तेव्हा दादा तुमच्या मागे कोण आलं होतं का? आज 15 वर्ष दरेबा तुमच्या पायात मांजरून खेळतोय. आज तुमची निवडणूक कुठली असो तसले असो वरनं त्यांचं नाव मुंबईत ना त्याचं नाव आलं आणि तुम्ही राहता ते का काय केलं दादा? दादा असं करा अपेक्षेमध्ये दरेबा नाही जरी तुम्ही दिलं तर दरेबा आम्ही अपेक्षा उभा करणार आणि त्यासाठी तुम्ही दादा तुम्ही एवढं ऐकावा. आज तुम्ही विचार करावा दादा दरेबा तुमच्यासाठी काय काय केलं, तुम्हाला कुठं कुठं काय काय दावलं दादा दरेबाने. तुम्हाला हा भाग माहिती नव्हता दादा तरी हा दरेबा तुम्हाला हा भाग दावलाय. आज 15 वर्ष दरेबा तुमच्या पायात मांजरून खेळतोय. तुमच्या मागे कोणी आलं नाही दरेबाशिवाय आणि हा आमच्या एरियात तर दुसरा कोणी आलेला नाही. दरेबाशिवाय आमच्या एरियात आम्हाला हाच अपेक्षा पाहिजे. हा अजून वेळ गेलेली नाही. दरेबा बंडगरला तिकीट द्यावावी हा आमची विनंती आहे. प्रियंका दरेबा बंडगर यासनी तिकीट द्यावी अशी माझी विनंती आहे. का यांनी कशाबद्दल त्यांची एवढी गॅस उज्ज्वला गॅसचे त्यांनी कामं करून दिली. परत ना रेशन कार्ड तुम्हाला सांगतो कुठल्या पण अडचणीत त्यांनी आम्हाला इथं सहभागी होत असेल. काय जर लागलं तर त्यांनी एक जर आम्ही फोन केला तर आम्हाला उभी आहेत. तर तुम्ही म्हातारे माणसाची पेन्शन अपंगाची पेन्शन माझा दीर अपंग आहे त्याने दरेबा बंडगरनं आमच्या दिराची पेन्शन त्यांनी करून दिली. कुठल्या पण गोष्टीत त्यांनी अडथळा आणू दिला नाही. तुम्ही काय घाबरलाय मग आम्ही पण त्या माणसाला जर तुम्ही तिकीट नाही दिली तर आम्हाला दुःख हृदयातून दुःख झाले आणि तुम्ही तिकीट दिलीच पाहिजे असं माझं की दादांना येणे की दादांनी द्यावी. अजूनही रात्रीत तुम्ही डिसिजन घ्यावा की गेली नाही. आणि माझी की विनंती आहे की प्रियंका दरेबा बंडगर यांनी तिकीट द्यावी. आणि फुलवलंय कोणी कळी फुल ह्या वार्डात आहेत नाही माहित नव्हतं आम्हाला. दादा गाडी राहिला इथे या वार्डात येणार सुद्धा माहित होतं. यांनी आम्हाला दावले की दादा आमच्या ह्याच्यात आमदार म्हणून राहिलेले आणि ओळख कमळ तिने फुलवले तिने दावले आम्हाला मारून. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्या वार्डात येणार दादा 100% येणार आहेत आमदार होणारच आहेत. तरी पण दादाने आम्हाला विसरू नये की आमचं ही माणूस आम्हाला तिने निवडून द्या आणि तिकीट द्यावी अशी आणि एवढं त्यांनी विसरून आम्हाला त्या ह्याच्यात विसरून मागं टाकायची अशी अपेक्षा नाही. आमचं एक हृदयात बोलणं की याची तिकीट अजून तुम्ही बदलावं. तुमच्या मनात जाऊन आमच्या विषयी तुम्ही हे करा. आम्ही कुठं कमी पडलो हे आम्हाला तुम्ही कळू की कशात काम राहिलं यांच्याकडून काय तुम्ही काम करून घेतलं नाही ते पण आम्हाला दादाने सांगा. ही आमची विनंती आहे. दादाने त्या आपल्या प्रियंका बंडगरना तिकीट द्यावी कळकळीचा. प्रियंका बंडगर आम्हाला या वार्डात पाहिजे आहे. आज पती 15-20 वर्ष झाले त्या दादासाठी लढतात आणि आता दादानं अचानक असं काय केलं आम्हाला सुद्धा धक्का बसलेला आहे. आणि आम्हाला प्रियंका बंडगर आमच्या वार्डामध्ये आम्हाला पाहिजे आहे. कुठल्या बी शब्दाला ती आम्हाला एक फोन केला आम्हाला प्रियंका बंडगर आमच्या घरापत्र पोहोचते. आज कुठलं बी कारण छोटं मोठं असू दे की प्रियंका बंडगर आमच्याकडे येत असते. आणि तुम्ही जर असं केलं तर ही काय चांगलं नाही. ही न्याय तुम्हाला आम्हाला मिळवून दिलीच पाहिजे. तुम्ही दिलीच पाहिजे. प्रियंका बंडगरसाठी तुम्हाला विनंती आहे आमची की ही न्याय मिळवून दिली पाहिजे. एवढंच दादा तुम्ही काय असं केलं तुम्हाला पहिल्यापासून किती त्यांनी सहकार्य केलं किती म्हणजे कुठल्या गलीबोळात तुम्हाला कुठं कुठं नेलं त्यांनी तुम्हाला किती किती मार्ग दाखवलं. मग तुम्ही त्यांना का घसरवलं हीच आम्हाला बोलायचं तुमच्याशी. आम्हाला दुसरं काय बोलायचं नाही. हा आणि प्रियंका बंडगर दरेबा बंडगरशिवाय आमच्या गलीतलं काही काम होत नाही. आज कोण मेलं आज कुठली डिलिव्हरी असली कुठलं काय असलं तर त्यांनी आल्याशिवाय आमचं कुठलं पान हलत नाही आणि हलतच नाही. आणि खरंच सांगायचं तुम्हाला काय असं काय ह्याच्यावर जास्त काय नाही पण आम्हाला ही माणसं पाहिजे ती आम्हाला तिकीट मिळवून दिलंच पाहिजे ही आमची विनंती आहे तुम्हाला. प्रियंका बंडगरला मत दिलं आलं पाहिजे. तिकीट दिलं पाहिजे. आम्हाला हेच पाहिजे उमेदवार आमच्या कॉलनीमध्ये 9 नंबरमध्ये. कारण त्यांनी खूप धावून येतात आमच्यासाठी. एका फोनवरती त्यांनी पळत येतात काही काम असू दे. आणि कामं केलेत त्यांनी गटराची कामं केले सगळं केलेत. आम्हाला कार्ड नव्हतं माल मिळत नव्हता कंट्रोलचा माल आम्हाला कार्ड काढून दिले त्यांनी 1 रुपया आमच्याकडनं न घेता. होय होतं की त्यांचं नाव आहे. एका रात्रीत काय झालं वरून सुद्धा त्यांचं नाव आलंय सगळं जाहीर झालं आम्हाला सुद्धा कानावर पडलं होतं. आणि एका रात्रीत कसं काय ह्यांचं नाव नाही. ह्यांना तिकीट मिळायलाच पाहिजे. प्रियंका बंडगर आम्हाला पाहिजे. आमच्या कॉलनीत पूर्ण त्यांचंच हे आहे. आम्ही दुसरं कुणाला ओळखत नाही.